भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी आज पत्रकार बैठकीत मटक्याच्या चिठ्ठ्या सादर करत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप केलाय। मटकाबुकी चालवणारे पोलिसांना हप्ते देत आहेत असाही गंभीर आरोप कांबळे यांनी केलाय। शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे। स्टेशनच्या हद्दीमध्ये असे दोन वेगवेगळे प्रकारचे गोष्टी घडतात। एक हे काळे धंद्यांना संरक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांना मारहाण। त्याच्यामुळं हे आम्ही या आपल्या माध्यमातून हे दाखवू इच्छित आहे आणि हे जर काही थांबवायचं असेल, पोलिसांची प्रतिमा जर काही उंचवायची असेल, मंत्रालयाची प्रतिमा उंचवायची असेल तर आमचं फडणवीस साहेबांना विनंती आहे की याची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी त्या API सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना निलंबित करण्यात यावं। दरम्यान 28 जानेवारी 2025 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी तिकिटाचे पैसे मागितल्याच्या रागातून दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर यांना मारहाण केली होती। त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केला होता। मात्र मुजावर बंधूंची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली नाही। त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या विरोधात आता राज्याच्या मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दिल्याची माहिती कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी दिली आहे। आताची ही लढाई आहे, त्याच्यामध्ये खोटा 121 BNS आणि जो सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला तो जो IPCचा 353 हा जो गुन्हा आहे, या गुन्ह्यामध्ये तो अधिकारी हा स्पष्ट म्हटलेला आहे की त्यांनी सरकारी कामकाज करायला पाहिजे। तो आमच्या कार्यालयाच्या पुढे आलेला होता, मग तो सरकारी कामकाज कुठलं करत होता? तो आमच्या कार्यालयातनं फुकट जाण्यासाठी दादागिरी करतो, मग तो सरकारी कामकाज कुठलं करतो? आणि निरपराध जनतेला मारणं, रक्ताचा सडा पडूपर्यंत या ठिकाणी आम्ही फोटो पण दिलेले आहेत, ह्युमन राईटकडे पण तक्रार केलेली आहे। या पत्रकार बैठकीला प्रशांत आंबी, आकिब पठाण, जावेद मुजावर आदी उपस्थित होते।